हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 2 मार्च रोजी होळी आहे. होळी ही खूप महत्त्वाची मानली गेली आहे. या दिवशी आपल्याला आपल्यामधल्या वाईट प्रवृत्तींचा नाश करायचा असतो, आपली नकारात्मकता दूर करायची असते. हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे, नक्की बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर आज मी तुम्हाला वेलचीचा एक उपाय सांगणार आहे. होळीच्या दिवशी तुम्हाला हा करायचा आहे उपाय, म्हणजे होळी पेटल्यानंतर तुम्ही घरी बसून सुद्धा करू शकता. असा हा वेलचीचा उपाय आहे. वेलची आपला शुक्र ग्रह मजबूत करते आणि हिरवा रंग हा बुध ग्रहाशी निगडीत आहे. बुध ग्रह आपला मजबूत होतो आणि शुक्र मजबूत झाला तर आपल्याला पैशांची कधी कमतरता भासणार नाही. बुध ग्रह आपल्याला बुद्धी देत असतो आणि शुक्र ग्रह आपल्याला लक्झरियस लाईफ देतो. जर आपल्याकडे बुद्धी आपली चांगली झाली आणि आपला शुक्र मजबूत झाला तर आपल्याकडे पैसा येत जाणार आहे, पैशांचे मार्ग आपले मोकळे होणार आहे. असा हा वेलचीचा उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे, म्हणजे होळीच्या रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि तुम्ही जेव्हा हा उपाय करणार त्यानंतर तुम्हाला कळणार आहे याची जादू, कारण दरवर्षी मी हा उपाय करते, मला याचा रिझल्ट मिळतो म्हणून मी तुमच्यासोबत आज शेअर करते. तर आता होळी जेव्हा पेटेल तुमच्या घराजवळ कुठे आसपास, तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे तुम्हाला होळीच्या समोर उभं राहायचं आहे. घरी कसा करायचा ते नंतर सांगते. आता होळी पेटली आणि ज्या ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहे व्हिडिओमध्ये, म्हणजे दुसरा व्हिडिओ मी केलेला आहे, होळीमध्ये काही वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत, त्या जाळायच्या आहेत. त्या वस्तू सगळ्या तुमच्या जळून गेल्या. होळीच्या समोर उभं राहून तुम्हाला होळीला नमस्कार करायचा आहे, होलिका मातेचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 7 हरभरे घ्यायचे आहे, अख्खे हरभरे. जर तुमच्याकडे हरभरे नसतील तर काही हरकत नाही. हरभऱ्याची डाळ, ज्याला आपण चणा डाळ म्हणतो, ती घेतली तरी सुद्धा चालेल. 7 हरभरे आणि 1 वेलची तुम्हाला हातात घ्यायची आहे, उजव्या हातात. आता हा उपाय महिला करू शकतात, मुलं मोठी असतील ते करू शकतात, किंवा पुरुष मंडळी असेल तुमच्या घरात तेही करू शकतात. कोणी केलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे महिलांचे काही पिरियड्स आले तर पुरुष मंडळी सुद्धा करू शकतात. हातात ती वेलची किंवा हरभरे घेतल्यानंतर तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. होळीच्या समोर बघायचं आणि 11 वेळा हा मंत्र म्हणायचा. आणि तुमच्या ज्या आर्थिक समस्या आहे म्हणून झाल्यानंतर आर्थिक समस्यांबद्दल प्रार्थना करायची, किंवा ते हातात घेण्याआधी तुम्ही प्रार्थना करू शकता. मनोभावे होलिका मातेला प्रार्थना करा की आज माझ्या घरातली सगळी नकारात्मकता आज जळू दे, जळून खाक होऊ दे आणि माझ्या घरात माझ्या आर्थिक समस्या दूर कर. माझ्या घरात सुख समृद्धी येऊ दे. माझ्या पैशांची जी काही मला ज्या काही पैशांची अडचणी येत आहे त्या दूर कर. पैशांचे मार्ग माझे मोकळे कर. होलिका मातेला तुम्हाला प्रार्थना करायची, महालक्ष्मी मातेला प्रार्थना करायची. मंत्र म्हणून झाला त्यानंतर तुम्हाला ते जे काही तुम्ही चणे घेतले आणि वेलची घेतली ती तुम्हाला पेटत्या होळीत टाकायची आहे. त्यानंतर ते पेटत्या होळीत टाकून द्यायचं. जेव्हा तुम्ही ते होळीत टाकणार त्यावेळेला तुम्हाला असं मनातल्या मनात बोलायचं आहे, माझ्या आयुष्यातील सगळ्या आर्थिक समस्या या होळीमध्ये जळून जाऊत, असं तुम्हाला सांगायचं आहे. माझ्या पैशांच्या समस्या ज्या काही आहेत त्या सगळ्या होळीमध्ये जळून जाऊ. होळीमध्ये जेव्हा आपण कोणता संकल्प करतो तर तो 100% आपल्याला त्याचं फळ मिळतं, फळाला येतो. म्हणून हा संकल्प तुम्हाला होळीमध्ये करायचा आहे. तुम्ही करून बघा. 100% तुमचं जे काही तुम्ही आर्थिक समस्यांचं सांगणार, म्हणजे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला हळूहळू तुमच्या पैशांचे मार्ग मोकळे होताना दिसतील. कुठून तरी पैसा येईल, तुमचं कर्ज हळूहळू फिटायला लागेल. फक्त विश्वासाने, श्रद्धेने करा. जर विश्वास असेल, तुमची श्रद्धा असेल तर सगळं काही शक्य आहे. आणि जर विश्वास नाही, श्रद्धा नाही, तर सगळं काही अशक्य आहे. मग ती अंधश्रद्धा म्हटली जाणार आहे. मग ती तुमच्या नजरेत अंधश्रद्धा होईल की हे काय फालतूगिरी आहे, असं काही होतं का? होतं, असं होतं. मी स्वतः करते म्हणून मी तुम्हाला हे उपाय देत असते. ज्योतिषी मी तुम्हाला उपाय देत असते, काहीही मी तुम्हाला देत नाही. कारण तुम्ही माझी फॅमिली आहात म्हणून मी तुम्हाला जे काही देते ते चांगलंच देण्याचा प्रयत्न करत असते. माझ्या आयुष्यात चांगलं होतं तसं तुमच्याही आयुष्यात हो, एवढाच माझा प्रयत्न असतो. तर आता जर तुम्हाला होळीच्या समोर करणं शक्य नसेल तर तुम्ही घरात बसून पण करू शकता. देवघरासमोर बसायचं, धूपदीप लावायचा आणि देवाच्या समोर बसून तुम्ही देवांना प्रार्थना करू शकता. लक्ष्मी मातेला जशा पद्धतीने केलं तशाच पद्धतीने करायचं. आणि त्यानंतर तुम्हाला
ते जे तुम्ही लवंग आणि चणे घेतलेले आहेत ते तुम्हाला पेटत्या होळीत टाकून द्यायचे आहे. आणि जर तुम्हाला शक्य नसेल जाणं, मी तर म्हणेल म्हणजे पेटत्या होळीतच टाका. तिथे तुम्हाला उभं राहायला तेवढा वेळ नसेल तर मी तुम्हाला घरी सांगते. अगदी म्हणजे तुम्हाला नसेल शक्य तर काही हरकत नाही. एक तुम्ही दिवा घ्या, मातीची पणती घ्या, त्यात ते जाळून टाका. असं केलं तरीसुद्धा चालेल. हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा. तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या दूर होतील, पैशांचे मार्ग तुमचे मोकळे होतील. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या भावनाच लाईक आहे या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.